सोलापूर महापालिकेच्या आणि शासकीय रुग्णालयातील गर्भवती महिलांना खासगी रुग्णालयात पाठविण्यासाठी आशा वर्कर सेविकांना आर्थिक व इतर आमिष दाखवून त्यांचा गैरवापर करण्यात आल्याचा गंभीर प्रकार नुकताच उघडकीस आला आहे। या प्रकरणात सहभागी असलेल्या श्रेयस नर्सिंग होम या खासगी रुग्णालयावर आज महापालिकेच्या आरोग्य विभागाने मोठी कारवाई करत रुग्णालय सील केले। आरोग्य अधिकारी राखे माने यांनी माहिती देताना सांगितले की या प्रकरणाची माहिती 2 दिवसांपूर्वी समोर आली होती। तपासणी दरम्यान हे स्पष्ट झाले की श्रेयस नर्सिंग होमने आशा वर्कर सेविकांना काही स्वरूपाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून महापालिकेच्या आणि शासकीय रुग्णालयातील गर्भवती महिलांना खासगी रुग्णालयात पाठवले जात होते। ही अत्यंत गंभीर बाब असल्यामुळे आज आम्ही त्वरित कारवाई करत हे रुग्णालय सील केले। महापालिकेच्या या कारवाईने शहरातील आरोग्य व्यवस्थेत खळबळ उडाली असून यापुढेही अशा प्रकारच्या गैरप्रकारांवर कठोर पावले उचलली जातील, असा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे। जे आपल्याकडे परवा न्यूज आलेले आहे किंवा आपल्याला जे हाती लागलेले आहे श्रेयस हॉस्पिटल नर्सिंग बद्दल की आशाताईंना आमिष दाखवून आमच्या मनपा महानगरपालिकेतील प्रसूतिगृहातून पेशंट इकडे कट प्रॅक्टिस या नावाखाली आमिष दाखवून त्यांना श्रेयस नर्सिंग होम मध्ये जे आणत होते आशा वर्कर्स, त्या विषयाची सखोल चौकशी केली। श्रेयस नर्सिंग होम मध्ये आम्ही जे पण रजिस्टर्स घेतले आहेत त्याची सखोल तपासणी केली आहे आणि एक्सपर्ट ओपिनियन पण घेतलेलं आहे। कायदे तज्ञाचं पण एक्सपर्ट ओपिनियन घेतलं आहे। ऍक्च्युली डॉक्टर सुमित सुरस हे जी प्रॅक्टिस करत होते ती सर्व अनइथिकल प्रॅक्टिस होती। शासकीय सेवेत असणाऱ्या आशा वर्करला पैशाचे आमिष दाखवून त्यांनी पेशंट आपल्याकडे आणण्यासाठी त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्यामुळे बरेचशा आशा वर्कर ह्या आमिषाला बळी पडले आहे। त्या अंतर्गत आम्ही चौकशी करून त्यांना 3 दिवसापूर्वी नोटीस दिली होती। त्याच्या नोटिसाच्या उत्तरात त्यांनी आम्हाला आणखी कालावधी मागवला आहे, परंतु ही बाब एवढी गंभीर आहे आणि आमच्या महाराष्ट्र शासनाने त्याची चांगली चौकशी करण्याचे आम्हाला आदेश दिले आहे। त्या चौकशी अंती आम्ही आज त्यांना फोन करून सकाळी बोलवले होते, परंतु ते आजही हॉस्पिटलमध्ये उपस्थित नाहीये। म्हणजे एकंदरीत त्यांना ह्या गोष्टीचे गांभीर्य दिसून येत नाहीये। त्यामुळे आमची टीम घेऊन आम्ही त्यांना 4 वाजेपर्यंत येण्याचे आवाहन केले होते, परंतु आताही ते उपस्थित नाहीये। तर आमच्या नियमानुसार जे कलम 7 त्यांनी नर्सिंग होम महाराष्ट्र बॉम्बे नर्सिंग ऍक्टच्या खाली ज्या पण त्रुटी आढळल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही त्यांचे हॉस्पिटल आता तात्पुरत्या स्वरूपात सील करत आहोत।